वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सरपंच आलो आलो या या या. आलो. काय म्हणताय पाटील? या बसा. कोणाला एवढं प्रेमाने शुभेच्छा देत होता? शुभेच्छा होय. हो, आज काय तुम्हाला माहिती नाही का? मला काहीच नाही. ह्याच्यासाठी गावात दिसावं लागतं, फिरावलं लागतं. नुसतं मिशीवर द्यायचा तावून हातात चार चार अंगठ्या घालून रानातल्या बांधावून फिरायचं नाही आणि वाड्या वस्त्यावरून गावातल्या हळू काय? मोठी माणसं बोलतात ना काय बोलू आणि दे पाटील काय? ते आता बस झालं. आता ती तुम्हाला होणार पण नाही, जमणार पण नाही. आता सरपंच, बोला. मी तुम्हाला भेळ खायला बोलावली, हा आमची काढा नाही बोलाव. काय? अब्रू जे तुम्ही मगाच्या चव्हाट्यावर म्हटलं आमची ती. काय तुमचं कसं आहे प्रेमाने सरपंच? बोलावले पाटलं एवढे तुमचं म्हणजे पाय दिसली की तुमची जिभेवरची लाळ पायाच्या घोट्यापर्यंत. अहो, तसं नाही पाटील. हा? आपला संभा आहे का नाही? संभा हा. संभाचा वाढदिवस आहे मग हे कधी सांगायचं तुम्ही? आणि त्याला त्याच्या शुभेच्छा देत होतो मी. ओय आणि तुम्हाला माहितीये का, काय संभानी मला मटणाचं आमंत्रण दिलंय. मटणाचं. अरे नागे कसे माहितीये का तुला तर माहिती सांब्याचं कुठलं काम म्हणलं की कोण दिसत पाटील पाटलाचा उमरा दिसतो का नाही आणि ह्यांचं कसं झालंय माहितीये का सरपंचाचं कामाला कधी मध्ये आणि खायला सगळ्याच्या आधी. अरे काय बोलतोय बरोबर आहे सदा? पाटील? पाटील जरा सदाला सांगा काय बोलतोय ते. अहो ते बोलणारच ते. काय तुमचे सरपंच कामच काय? तसे. मटणाला तुम्ही पळणार आणि हुमरांचा जाणार कामासाठी. बरं जाऊ दे पाटील थोडी भेळ मागवा मागा तर न बसली का जास्त पाणी गळत भेळ मागायचं. सचिन आणा भाऊ 2 भेळ आणा. आणा पाटील आमदार त्याची भेळ आल्यात खायला पाटील 4 माणसात 2च बेळ होय. अहो, पाटील आहे की गावचं राव? म्हणून 2 भेळ सांगतोय. पाटील 2 मिनिट थांबावायचं तुम्ही निवडून यायच्या आधी आम्हाला काय म्हणला होता? काय बोललो होतो? गुलाबाचा फुल हातात आमच्या टेकवलं होतं. पाटली सुचल्याला का आमच्या हा मग पार्टी देतो चहा देतो अरे फळकवली तरी दिलं का आला का तुम्हाला पुशेगाव मध्ये नेऊन चौकामध्ये चहा पाजला की पाचला की चहा, ध्यानात बारा नाही का? रुपयाचा चहा पाचलाय. अरे ते पाजलं ना, तोंड गोड केलं, पाजलं ना. शब्द काय होता? छत्रपती शिवाजी महाराज चौक पुशेगाव. अहो, तिकडे जवळ द्या तो पुशेगाव. मी काय म्हणतोय हा नाग्या पेतो खातो त्याचा सोडा बर. पण तुम्ही काय म्हणला होता? काय निवडणूक झालो निवडून बरं. पाटील तुम्ही साक्षीला आहे पार्टी देणार म्हणलो होतो. पार्टीच पाहिजे ना. पार्टी द्यायला ते पाहिजे. ठीक आहे. संभाचा बर्थडे, हा. संभाचा बेथ आहे, ए, जाऊ सगळीच. त्याच्यात खांबळून नाही घ्यायचं आम्हाला संभा माझा काय संभा माणूस माझा तुमचा माझा. बरं, त्याची तर आणि संभाच्या बर्थडेची सगळी तयारी मी करणार आहे. मी 2 मिनिट सचिन भाऊ तुम्ही सांगा सरपंच कोण झाले हे झाले पार्टी कोणी द्यायला पाहिजे खोटे नाही. बरं ऐका ऐका, म्हणजे काय कशाच्या काही निमित्ताने पार्टी बिट्टी आम्हाला खगळलं बर ऐका, कशाच्या गावात ना व्हायना निमित्ताने ह्यांना पार्टी बिट्टी का नाही? पार्टी मग? नगर काय नाही का आपल्याला ते नावाप्रमाणेच खोटे सरपंच आहे. घ्या भेळ. भेळ खावा. भेटतं का कधी खायला खावा. खाती भेळ. आज मटण काय घालणार आहे? मटण या ते सरपंच आहेत त्यांचे फार तू बी वेशीव नको टांगू. आता रे, अरे मध्ये ठेव के वाडावरी करतो. ह्याचं केस तापसायला काय आणलंय का बघा? नाही रे, त्याला भरोसा नाही काय? अहो, सरपंच सकाळ आम्ही सांगायला का असल्यांवर विश्वास ठेवायचा नाही. हा, नाही. कधी जाऊन चुटका मारून कळत नाही. ह्यांच्या हा विश्वास का ठेवा की. उठतंय नीट खा. हा, नाही, सरपंच आहे ना का? नाही. ह्यांच्या विश्वास ठेवा की पाटील बोला. उद्या तुमच्या मटणाचा बेत आख तुम्ही काय. 1 मिनिटात सांभाळा करतो पण मी. हॅलो सांभा, कुठे आहे रे? काय करतोय? या सचिन शेठ बरं ऐकून घे, तुला पैसे पाठवतोय मी. तेवढं 4-5 किलो मटण एक जेवण. आपल्या सासऱ्या घरी 1.5 खंडी बोकडा बर त्यातलं एखादं कापू आपण.
बर बर ऐकून घे, तुला काय करायचं ते कर. आणि ऐकू उद्या सकाळी आपल्या घरी ये. बर चालतंय ये घरी ये. हो चालतंय. चालतंय. काय नाही पाटील, तुमची सोय केली आहे. उद्याच निघू. तुमची गाडी आहे ना? आई गाडी मग तुमची गाडी घ्या. सांभाळ. हा येतोय ते सकाळच्या घेतलोय बोलून त्याला. येतोय ते. खरं आहे का? खरं आहे का? म्हणजे आता ऐकलं ना फोनवर. तर बघा नावाप्रमाणे लबाडवाडीचं लबाड. नाही 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 खरं आहे, खरं आहे. बरं असू द्या, तुमचं मटण मिळेल तेव्हा मिळेल. आमची बेळ खा पाटलाने दिली. हा खातो खातो खातो. हा? फुकटची बेळ. जिथं मोठी माणसं नीट बस आहे. नसते बोलली. नीट बस. तू कोणाच्या पुढे बसलाय तुला कळतंय का? बरं असू द्या सरपंच. सभेला सांगितलं ना तुम्ही? सांगितलंय. काय लागायचं ना, किती केलं तरी आपल्या जीवात नाही. आपण त्याला कळतंय का बसलाय कसा, कुणाच्या पुढे बसलाय? जनावर आहे का आम्ही? ना तू बोल ना. टीव्ही तुमचं नाही चाललेलं आहे. वेळ खा की सरपंच तुम्ही. घेतले खातो. वेळ खा. मिरची घ्यायची म्हणजे उद्याच फिक्स आहे. उद्याचं फिक्स आहे, फिक्स आहे. निघायचं तिथून माझी गाडी. बोला अरे तू नीट बस आणि नीट बोल. तुम्ही बोला. खोटही सगळं. अरे 2 मिनिटं आहे. बोला आता आपल्याला सरपंचाने सांगितलं सदा बोला की. आपली गाडी काढा, हा जरा पाणी ऑइल ही गाडीत बघा, गाडी चकाचक मी पुसा. काढतो की. देतात सरपंच पार्टी तर जाऊया ना. आपल्याला काय म्हणजे मोकळच आहे आपण. मोकळं आहे काय दिवा लावतात काय माहिती. नाही तर नावाप्रमाणे बघा. आपण बघितलं जाऊन बघितल्याशिवाय आहे खोटे. आताचा माणूस तो काय लबाड. ए ए ए सरपंच खाली फक्त बसा. नाव खाली खोटे बसा, काय बोला. पण काम करेक्ट आहे आपलं. कळलं का तुला? तसलं कोटे कोटे 17 बोलत जाऊ नको. खोटे. हा. सरपंच तुमचे काय तरी कामं असल्याशिवाय ते बोलणार नाही. अहो का नावानी सारखं बोलतोय ती खोटे खोटे करून. नाग्या असला. बर सत्य बोलतोय ते वाईट. काय दिवा लावणार. आपण वाईट काम कधी कोणच केलंय का? बरं सरपंच मला वाटतंय लबाडच धंदा दिसतोय बरं काय का. चहा द्या हो. चहा. पवारांना चहा ना तीन. तुम्हाला एक सांगू का, आम्ही सकाळच्या बारी गाडीची तयारी करतो. बर फक्त तुम्ही कुठं गुलाल होऊ नाही नका. नाही नाही नाही. हा? मटणच बेत असल्यावर मटणच उठून येईल मी. हा. येडय काय? एवढं आहे पाटील. एवढं आहे. मटणच बेत असल्यावर तुम्ही तू काम करतो तुला नीट सांगतोय मी. पवारांना चहा येतोय का नाही. लक्षात ठेवा. शेवटच्या तेव्हा झोपलेलो जरी असली माणसं कडेने बसली एखादं कारत म्हणलं ना सरपंच मटण आहे नाही उठून बसलो तर नाही, तिथे नाही, तेवढं खरं आहे. नाच करत नाही तेवढ्या बाबतीत आपलं कळलं का? दुसऱ्याच्याच पंक्तीत खायला बसलेला बघितला याला. सरपंचाला. सरपंच सावडा गेलो खायला. पाटील चहा प्यावा तर समाधान बर वाटेल. ए चहा घे. चहा भेळ एक नंबर. सालपे घाटाच्या खाली. मग काय तर सारखं घाटूच लागणार ना आता इथं. बरं सरपंच बोला. भेळ खावी तर आता आमचा चहा बी प्या समाधान. बर आणि भेळ बी खा. हा. नाहीतरी उद्या आम्हाला दुसऱ्याच्याच सकाळच्याला सकाळच्याला गाडीची व्यवस्था पाटलांनी सांगितली तसं कर. आयल पाणी तेल हवा बिवा चेक करून ठेव. अंतर लांबच आहे काय रस्त्याने कुठला प्रॉब्लेम नको. सगळं आहे ना. हा ठीक आहे. नाही जमलं तरी ह्याच्या अर्धी क्वार्टर वस्तू त्याच्यात. असं द्या, जाऊ द्या पाटील. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी सोय करतो. चहा प्या मी बिलाचं बघतो. बरं बरं बघा बघा बघा. उठा आणि सकाळी निघायचं किती वाजता ते सरपंचाला विचारा. पाटील सरपंच जावा तुम्ही बोला तेवढं. चहा तरी पिऊ दे की. बरं प्या प्या प्या. का हाकाल तूच म्हणजे काम झालं की हाकाल तू काय लगेच होय रे? बरं का सरपंच उद्या तेवढं तयार हा? हो हो हो. ठीक आहे. तर जरा व्यवस्थित सगळं कार्यक्रम होऊन द्या. अहो, सभा आपला माणूस आहे पाटील. बा तुमचा माणूस आहे. ऐका फोकाट घेतले त्यांनी. हो, ऐका जरा तुम्हाला तर इज्जत नाहीच म्हणा पण आमची तरी इज्जत ठेवा. नाही नाही हाय की बापाचं माणूस. काय तुमची इज्जतीचा काय. या पाटील या. बोला की नाग्या नागो दादा कसं आहे पाटील सासरवाडी. काय एक नंबर नियोजन आहे. हा, मग एक नंबर नियोजन केलंय सरपंच. चांगलं नियोजन लावलंय की पाटील. लावलंय. विषय आहे का सरपंचाचा माणूस आहे तिच्या यायला नाक जाऊन दिल का. काल सासऱ्यानं 35,000 बोकड आणले. ए लागा काय लागा जरा कमी पिऊन ये की सासरवाडीत आपल्या आलाय. कालच आणलंय. आईला निवेदनचा विषयच नाही. काय? या या पाटील या. पाहुण्या रावळत आले की तरी जरा वाईट. त्यांचं बसकी जरा. अरे होती की मग काय शिंगा फुटल्यात का त्याला? दोघं बोकंडी घेऊन आलाय.
आता काय करायचं बाया, काय करावं या पोराला, काय नाचू का? आ खायला कारण धरणीला बार नुसता सांगायचं तरी अगोदर. खुर्ची घेऊन आलो या तोवर या. मागे काढते अरे कुठं पाहिजे बस आला का सासरवाडीत आलाय तर नीट लागा. पिऊन येऊ नको. हो पाटील बसा, पाटील बसा, बसा सरपंच बसा. जरा बाहेर गावाला आल्या, हा हिला. बाहेर गावाला आल्या. बसा बरं, असं नको. ए, घर साईडला. हे अरे सासरवाडीत आलाय का जरा नीट लागा. राजे तुला सांग पाणी आण. नव्हतं ना रे मी. जायची काम हा, बर 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 असं बायको नका तू. अरे लका सासरवाडीत आलाय लका सुद्धा लका. पाणी प्यायचंच आहे का तुला? तर पे. ए, हे तुमच्या तर आता. रे सांभा यात घेऊन जा बाळा. अरे, अरे. त्याला ते इज्जत घालवते का आमची? अरे, ए, सरपंच बोला. एक नंबर नियोजन लावलंय सगळ्याचं बरं का पाटील. काय अडचण आहे जिथले ते मटन बिटन सगळं ओके मध्ये भावकाड केलंय. हा साधाला पण नाही नाग्याची पण व्यवस्था केली. मामा या इकडे ये बघा. या या, आमचे या, पाहुणे, या, या. लबाडवाडीचे सरपंच, या या हे लबाडवाडीचे पाटील, राम राम. हे आमचा सदा मैत्र आणि त्यात बघा झाले मैत्र आमचा नागो गावातला एक नंबर माणूस. हे कुणीकडे चालवलंय? बोकडाला खायला घालाय. अहो राहू द्या, जाईल आमचा माणूस. बसा जरा. ए नागा ते ही घे दर आणि तिकडे बोखाड लावून ये जा तिकडेच लाव बोकाल आणि खायला बी घाल आणि व्यवस्थित लाव. आला का रे काय खरं नाही रे. घरी लागा, हा, हे धर. घे, घे. हायला, तुला लागा ना जा लवकर. तांब्या त्याला नीट सोड. अरे ह्याला सोडायला मला जागेवर जावं लागेल का आता. जा सोड दे, जाऊ दे. पाहुणं कसं काय चाललंय काम? अर्ध घरी अर्ध पोटात. आज पोटभर जेवायचं. क्या बात कर रे बाबा? हे हे जरा ह्याच्या घोडा ह्याचं कापतोच अंतर. सुट्टी नाही तुला आज कापूनच टाकतो. तुझ्या चल दाखवतो. हे मामा का तेवढी दगडी टाका तेवढं जेवणाचं बघा. मी तिथं नागा आलं त्याला जरा काम सांगून येतो. ए, थांब थांब तेवढं काम करून आलास का ते? गेलं गेलं केलं बरं ये बघ हे पैसे घे हा? आणि 3 किलो चिकन घेऊन ये. हा चिकन हा अरे जा तुला सांगितलं तेवढं कर जा. तो मटण म्हणलं चिकन कुठलं? तुला सांगितलं तेवढं कर जा. तुझी सोय करतो बाकीचे पण 3 किलो चिकन घेऊन ये जा. जा बरं दिवशी या लवकर मी त्यावर बाकीचं काम बघतो. हा मटण सांगतोय चिकन आणायला होतोय. आणतो चिकन आणतो. नाही तुझा कार्यक्रम करा बोल पाट्या. चिकन आणायला होतोय. काय भानगडे? अरे काय चाललंय नाटक? हा पाहुणे आल्यात मग पाहुण्या नीट व्यवस्थित काढून द्या. पाहुणे पिऊन खाऊन येतात काही मजा करतात. हे कसं काय? काय तुमचा देव काय पाहुणा तो जावाया राव सांगतोय म्हणतोय मटण कापतो बकरी कापतो आणि इथं येऊन बघतोय त्या चिकन आणायला लावतोय वय. बोकड कापलं हा. असतं, बोकड कापलं असतं हा. पण देवाचं आहे कोण? बोकड. हा हा बोकड जेवायचंय मग ते खाल्लं का? नाही तर कोयते होत्यात मग. नाही येतोय. हा नाही ते येत्यात. त्याच्यामुळे आम्ही म्हणलं कापायचं नाही. नको नको. हा देवाला कापायचं नंतर. बर 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 हा. बर असू दे बर काय असेल ते. हा, चला चला चला. जाऊ. ए सांबा मी वाढतो. तो सर मी वाढतो. व्यवस्थित वाढ भाऊ. अरे ए नाग्या नाही मी आहे. पाटील
सरपंच व्यवस्थित जेवा, पोट भरून जेवा. ए नाग्या तेवढं सेपरेट पाटलांना सुख दे. हा? एवढं गाव गोळा करून आणले एकटं यायचं सोडून एवढं गाव कशाला गोळा करून आणले हा अगं माझा वाढदिवस आहे. काय वाटत काय म्हणे काय होय तुला गावचं पाटील आहे, गावचं पाटील आहे. सरपंच सारखी सारखी नाही ती येत. सारखं एकदाच येते ती. birthday असतो हा? का? अगं असू दे एक सारखी येणार नाही ती. गावचे पाटील आहे ते. दर महिन्याला तुझा birthday आहे का? गावचं गाव पाटील गोळा आहे. करून आणते सारखं सारखं असू दे एकदा काय असू बाया दे. एकदा पिस्तूल एकदा असू दे. एवढ्या आणलेलं परत माणसाने. नाही देणार ते. परत नाही देणार. सारखे नाही देणार. एकदाच येणार. मोठी माणसं आहे ती. बरं, तुझं तू दे. कधी वाढणार? काय देऊ नाग्या इकडे चल इकडे. काय रे मी तुला चिकन आणायला सांगितलं, बोकडाचं मटण कुठून आणलं सर तू? अरे खा नासके इथं चिकन सांग मटण सांगतोय चिकन खायला घालतोय रे. अरे बोकड कुठे? आर कटलं बोकाड काय तू नको सांग खायला घातलंय ना. हा? काय केलं बोकड? अरे ही दाव कुठून इथं पडलं रे? तुझ्या सासऱ्याचं बोकाड दिलेलं तर काय खरं नाही रे. खसकावलं घालवलं नासके बोकाड सांग खायला घालतोय. जवाड काय करायचं? काय पाहिजे का अजून खावा. बोकडाचं काम केलं अरे तर खावा सासरा माझं की. काम करलं. बायको माझं कामच काढील आता. ह्याच्या नादात माझं सर व्यवस्थित वाढ रे सगळ्यांना. अरे खावा. आलं तरी यानं तरी या बोकडाचं आता एकूण आलाय. काय केलंय काय माहिती आता. दावत तर नुसतं मोकळा. ही बायको या दाव्यानं फासच देणार आहे मला. सासरा काय करेल काय माहिती नाही. काय खरं नाही काय करून आलाय की आता हे दावं घेऊनच जावं लागेल मला. पाटील हो देऊ का. अरे मला पास झालं. हा? अरे तू घे ना जेवण बस की जेवायला. बस की जेवा. नाही मी नाही तुम्ही जेवून घ्या. पाटील त्याला टाकायचे असेल नाही अरे तो सांभाळ मी बसी नंतर नाही. अरे माझं काय मन बघताय तुम्ही खावा. पाटील बोला. सरपंच बोला. कस काय जेवण एक नंबर. व्यवस्थित झालं का नाही? एक नंबर झाले. मनासारखं झालं. कस काय वाट आहे आपला सासरवाडीत? तुझ्या बायकोनं फोडलं की मग तुझा वट बघितले तुझी इज्जत. तर हे काय भानगड? नास काही पटलाय बायकोनं त्याला नांगाशी. काय ऐकता ईशा नाही बाई काय बी आला का ह्यो काय बी बरं पडतंय का? ए नाग्या एक तांब्या पाण्याचा. त्यानंच काहीतरी कांड केला असेल. मी कशाला काय बघितलं या डोळ्यानं बघितलं. एक तांब्या पाणी. अरे याला जास्त झालेला का? तुझा वट सुजावला या. मला काही काय वाटलं असेल बरं. तेव्हा काय करायचं वैताग आणला ह्या माणसानं मला. हा उठसूट पार्ट्या करतोय नुसतं कर्जबाजारी करून ठेवलंय. अजून कर्जबाजारी करायचं चाललंय. बहिणी रात्रीला काय हो भाऊजी अहो ते काय तुमचा नवरा त्यो. त्यानं तर लय वैताग आणलाय बघा डोक्याला नुसता. अहो सांगतोय तुम्हाला माहितीये का काय काय केलंय त्यानं ते. काय केलंय अहो तुमच्या वडिलाचं ते बोकड हा आधी मला कापायला लावलं. काय सांगताय हो आणि मी त्याला म्हणतोय नका कापू बोकड माणसांना कशाला खायला घालतोय काहीतरी. बोकड कापलंय माझ्या बापाचं. तुमच्या वडिलाचं बोकड कापलंय त्या सरपंचाला आणि पाटलाला खायला घातलंय. मला काय माहित नाही बघा. त्या भांडुळाकडे ना पण आता काय ह्या भांडगुळानं पिस्तूळ आणलाय नुसता मुडदा बसवलाय ह्याचा. आपण आणलेलं बोकड देवाला सोडलेलं बोकड. हा? हा? देवाला सोडलेलं बोकड. ह्यांच्या अरे कुठलं बोकड? ओढून काढायचं. कुठलं बोकड काय? अरे त्या पेताळानं काय सांगितलं रे? अरे ही पेताळ काय सांगून गेलं रे? अगं कुठलं काय ग काय नाही की. अरे त्या पेताळानं काय सांगितलं रे? अरे कुठलं बोकड काय काय? अगं जाय ग. अगं त्या पेताळाचं काय माझ्या बापाचं बोकड आणून दे. कुणाचं बोकड कुठलं काय त्या पेताळा ऐकते ग. बोकड आणून दे पहिलं माझ्या बापाचं. अरे काय भांडुळा, माझ्या बापाचं बोकड आणून दे त्या पहिलं पेताळाला ते. मी 500 रुपये दिलं होतं चिकन आणायला. त्या बोकडाचं काय पेताळानं त्याला मला सांगितलं काय सांगितलंय माहित तू मला. माझ्या बापाचं अगं, बोकड अगं. खाल्लंयस. भांडुळा, अगं तुझं बोकड आणून देतो 500 रुपये आधी आणून माझं देतो. बोकड आणून दे. अगं देतो की. तुझा माझा 500 बाप रुपये तुला काही देतो. सोडायचं नाही बघ नाही तर. अगं
देतो की आणून 500 रुपये बोकड मी आणून देतो काय संध्याकाळपर्यंत बोकड आणून दे माझं मला. भांडगुळ गाव गोळा करून खायला घालतोय. संध्याकाळपर्यंत आण.